पाठवला नाही, माफीनामा ईमेलमधून असं म्हणलेलं नाही आहे. तो 17 तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता, या महिन्याने जो मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारलं तो जप्त केला आहे का, तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं तो जप्त केलेला आहे. माफीनामा कशाचा होता? माफीनामा म्हणजे 17 तारखेला जो ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये, ही समजूत काढली होती. त्यावेळेस तिनं माफी मागितली. मी जो ईमेल पाठवला 17 तारखेला तो मी भावनेच्या भरात पाठवला होता आणि माझी चूक झाली, मला माफ करा असा तो ईमेल इंग्लिशमधून टाईप केलेला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली. म्हणजे ही गृहकलाच्या जे चर्चा ज्या होत्या त्या समोर आल्या नाहीत अजून. नाही, ग्रहकलाबद्दल काहीही बाजू तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये दिसून आलेले नाही. म्हणजे तुमचे जे पक्षकार जे आहेत, आमच्या पक्षकारांचं म्हणणं पूर्वीपासूनच आहे, हा ग्रहकलाचाच भाग आहे, पण मला निष्काळण्यात गोवण्यात आलेला आहे. मग तुमच्या पक्षकारांनी आता तो मुद्दा कोर्टात समोर आणलाच नाही. तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा आहे. हे तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे. ग्रहकला काय होता अथवा नव्हता जो आम्ही म्हणतो तो बरोबर आहे का नाही आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही. चिठ्ठीचा मुद्दा जे आहे, डॉक्टरांच्या जी चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये काय काय होतं, त्याच्यात चिठ्ठी अजून कोर्टात समोर आलेली आहे. चिठ्ठी न्यायालयासमोर आता येत नसते, कारण ती फॉरेन्सिकला पाठवलेली असणार आहे तपासणीसाठी. ते चार्जशीट बरोबर दाखल होईल. अक्षरचं तेच अक्षर तपासणीसाठी, म्हणजे डॉक्टर साहेबांचे अक्षर आहेत का अथवा नाही ह्याच्यासाठी ते पाठवलं जातं. आता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, त्याच्याबद्दल काय म्हणजे ती न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. न्यायालयाला जे सफिशियंट वाटलं, योग्य वाटलं, तो निर्णय न्यायालयाने दिला. आर्थिक गैरव्यवहार देखील त्याने चर्चा केली. आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही नव्हता, परंतु सरकार वतीने तो मुद्दा मांडला, तो मी खोडून काढला. कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही म्हणणं नाही की आर्थिक गैरव्यवहार वगैरे झालेला आहे. आणि आर्थिक गैरव्यवहाराचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषयच वेगळा झाला असताना. अपहाराची केस वेगळी आणि अपहारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील, मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीन विषय होईल. पुन्हा तो विषयच नाही आहे. परंतु मानस कन्या होती त्यांची, म्हणजे हो. अनेक वर्ष 2008 पासून ते तिथे नोकरीला होते. त्यांचा विश्वास होता भरपूर त्यांच्यावर, तरी देखील त्यांनी एका मेलवरती आत्महत्या करू शकतील का? हीच गोष्ट पटण्यासारखी नाही आहे. हे म्हणजे हे कोणालाच पटण्यासारखं नाही आहे.